कधीकधी असं होतं की मदतीसाठी उचललेलं एक पाऊल आपल्याला अशा ठिकाणी घेऊन जातं जिथून परत येण्याचा विचारही करता येत नाही. आज आपण अशाच एका रात्रीची गोष्ट ऐकणार आहोत, जिथे एकटेपणा, अंधार आणि एक गूढ आमंत्रण एका प्रवाशाला त्याच्या नशिबाच्या शेवटच्या वळणावर घेऊन जातं. जरा विचार करा, मध्यरात्रीची वेळ आहे, धो-धो पाऊस कोसळतोय आणि अशातच तुमची गाडी एका निर्जन रस्त्यावर अचानक बंद पडलीये. आजूबाजूला कोणीच नाही, मदतीची कोणतीच शक्यता नाही. अशाच परिस्थितीत सापडला आहे आपल्या आजच्या कथेचा नायक समीर. चला तर मग कथेची सुरुवात करूया त्या भयानक रात्रीपासून, जिथे समीरचा प्रवास तर थांबतो, पण एका न संपणाऱ्या भयाचा प्रवास सुरू होतो. वेळ होती रात्रीचे 12:30. पाऊस इतका जोरात होता की गाडीच्या काचेतून बाहेरचं जग जवळजवळ दिसेनासं झालं होतं. सगळीकडे एक भयान शांतता होती, फक्त पावसाचा आवाज ऐकू येत होता आणि होता फक्त काळोख. आणि नेमकं त्याच वेळी गाडीतून धूर यायला लागला आणि काही कळायच्या आतच इंजिन पूर्णपणे बंद पडलं. आता समीर त्या निर्जन रस्त्यावर त्या मुसळधार पावसात पुरता अडकला होता. गाडीतून उतरून त्याने पाहिलं तर चारही बाजूंना फक्त आणि फक्त घनदाट झाडी होती. काळोख इतका दाट होता की जणू काही तो सगळ्या गोष्टी गिळून टाकेल. इथे मदत मिळणं जवळजवळ अशक्यच होतं. जेव्हा मदतीची सगळी आशा संपते ना, तेव्हा कधीकधी एक अनपेक्षित आशेचा किरण दिसतो. पण तो खरंच आशेचा किरण असतो की एक भयानक सापळा? आणि तसंच काहीसं झालं. समीरला झाडीच्या पलीकडे लांबवर एका जुन्या पडक्या वाड्याच्या खिडकीत एक मंद प्रकाश दिसला. त्या भयान परिस्थितीत तो प्रकाश म्हणजे जणू काही जीवदानच वाटत होतं. मदतीच्या आशेनं समीर त्या दिशेनं चालू लागला. वाड्यापाशी पोचल्यावर समोर एक अवाढ्य जुना दरवाजा होता. त्याला एक मोठं गंजलेलं कुलूप लटकत होतं. पण गंमत म्हणजे समीरने दार ठोकठवण्याआधीच एक कर्र असा भयानक आवाज करत तो अजस्त्र दरवाजा आपोआप उघडला. समीर थोडा घाबरतच आत गेला आणि त्याने आवाज दिला, "कोणी आहे का?" पण उत्तरादाखल त्याला मिळाली फक्त भयानक शांतता. आणि खरं सांगायचं तर ती शांतता कोणत्याही आवाजापेक्षा जास्त भीतीदायक होती. आतल्या मोठ्या हॉलमध्ये सगळीकडे धूळ खात पडलेलं सामान होतं. पण 2 गोष्टींनी समीरचं लक्ष वेधून घेतलं. एक म्हणजे भिंतीवर लावलेला एक मोठा जुना आरसा आणि दुसरा म्हणजे त्याच्या बाजूलाच असलेला एका अनोळखी माणसाचा काळवंडलेला फोटो. आणि मग त्या वाड्याची खरी ओळख समोर येते. त्या आरशामध्ये समीरला असं काही दिसतं जे त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतं. सहज आरशात पाहिला असता समीरच्या काळजात धस्स झालं, कारण त्याच्या प्रतिबिंबाच्या मागे एक अस्पष्ट पांढरट आकृती उभी होती. ती जणू हवेत तरंगत असल्यासारखी वाटत होती. घाबरून त्याने पटकन मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. हॉल पूर्णपणे रिकामा होता. म्हणजे जे काही होतं ते फक्त आणि फक्त त्या आरशाच्या दुनियेत अस्तित्वात होतं. श्वास रोखून त्याने पुन्हा आरशात पाहिलं आणि यावेळी भीतीने त्याचा जीवच गेला. ती आकृती आता मागे नव्हती, ती सरकून थेट त्याच्या खांद्याला खेटून उभी होती. त्या आकृतीचे पाय जमिनीवर नव्हते. तिचे डोळे बुबुळं नसलेले पूर्णपणे पांढरे होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक थंड, भयानक हसू होतं. ते हसू जणू समीरला सांगत होतं की आता तुझी सुटका नाही. आता कथा अशा वळणावर येते जिथे पळून जाण्याचे सगळे मार्ग बंद होतात. आणि समीरला कळतं की तो योगायोगाने नाही, तर त्याला मुद्दाम इथे खेचून आणलं गेलं आहे. जीवाच्या आकांताने समीर बाहेर पळण्यासाठी मुख्य दरवाजाकडे धावला. पण तो प्रचंड दरवाजा आता आतून बंद झाला होता. तो वाडा एक सापळा होता आणि समीर त्यात पूर्णपणे अडकला होता. आणि त्याच वेळी त्याचं लक्ष पुन्हा त्या फोटोकडे गेलं. पण आता तो फोटो बदलला होता. त्या जुन्या काळवंडलेल्या फोटोच्या जागी आता समीरचा स्वतःचा फोटो होता आणि त्याखाली मृत्यूची तारीख लिहिली होती, आजचीच तारीख. आणि मग संपूर्ण हॉलमध्ये एक थंड घुमणारा आवाज आला, "तू इथे मदत मागायला आलास, आता तू कायमचा आमचा झालास." हेच त्या वाड्याचं अंतिम सत्य होतं आणि समीरच्या नशिबाचा शेवट. ती भयानक रात्र तर संपते, पण कथा संपत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जे वास्तव समोर येतं ते रात्रीच्या भयापेक्षाही जास्त गोंधळात टाकणारं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांना रस्त्याच्या कडेला
फक्त समीरची गाडी सापडली. समीर मात्र गायब होता. पोलिसांनी तपास केला तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली. ज्या वाड्याचा उल्लेख होत होता तो तर कित्येक वर्षांपासून पूर्णपणे पडका आणि बंद होता. आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे पोलिसांच्या नकाशाप्रमाणे आणि गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्या पडक्या वाड्यापर्यंत जाण्यासाठी कोणताही रस्ताच अस्तित्वात नव्हता. घनदाट झाडीमुळे तिथे पोचणंच अशक्य होतं. मग प्रश्न हा उरतो की जर त्या वाड्यापर्यंत पोचण्याचा कोणताही मार्ग नव्हता तर समीर तिथे पोचला कसा? आणि जर तो वाडा एक भ्रम होता तर मग समीरचं काय झालं? तो त्या रात्री कुठे गायब झाला? हे एक असं कोड आहे जे कदाचित कधीही सुटणार नाही.